महाराष्ट्र के चिखलगांव में शिवाजी महाराज के पुतले को लेकर वाद विवाद हुआ, जिसमें एक मराठा समाज की महिला का यहाँ पर इज्जत को तार-तार किया गया, जिसको लेकर मराठा समाज में काफ़ी गुस्से और आक्रोश का माहौल है, जिसको लेकर आज मराठा समाज और दूसरे और भी समाज के लोग इस वक्त यहाँ पर मौजूद है। उनकी ओर से एसडीएम को एक निवेदन दिया गया और उस सरपंच पर कठोर से कठोर कार्रवाई की जाए, इस तरह की मांग यहाँ पर समाज की ओर से की गई है। 4-5 दिवसापूर्वी चिखला तालुका लोणार या ठिकाणी जी अप्रिय घटना घडलेली आहे, एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास विरोध केला आणि त्या विरोधाच्या संदर्भात त्या गावच्या ज्या महिला आहेत आणि त्यांनी तो हट्ट आणि त्यांचा ते पुतळा रक्षणाचं जे काम हाती घेतलं होतं, त्या महिलांच्यावरती अत्याचार केले, त्यांचे कपडे फाडले आणि एक वाईट चुकीचा संदेश ह्या जातीकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये गेलेला आहे। एकीकडे म्हणायचं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर खूप प्रेम करतो, परंतु त्यांच्या मनात वेगळाच हा दृष्टिकोन असतो आणि हा पुन्हा ह्या चिखला गावामध्ये दिसून आलेला आहे। एकदम वाईट पद्धतीनं त्यांनी ह्या महिलावरती अन्याय अत्याचार केलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा यांना काडीचाही अधिकार नाही, कारण यांनी जरी शिवजयंती तिथं साजरी केली असली, यांनी जरी शिवाजी महाराजांचे फोटो यांच्या घरात असले, परंतु जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष महिलांशी किंवा त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाशी जेव्हा तुमचा संबंध येतो, त्यावेळेस तुम्ही तुमची जात दाखवता, त्यावेळेस तुमचं प्रभुत्व दाखवता, त्यावेळेस तुम्हाला तुमचा पक्ष, तुमचं राजकारण तुम्हाला महत्त्वाचं वाटतं आणि म्हणून हीन आणि नालायक वृत्तीचे लोक त्या गावात पुन्हा दिसून आलेले आहेत। आपल्या महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी परळीचं जे पॅटर्न आहे, परळीचं जो चुकीचं वागणारे लोक जे आहेत, त्याच पद्धतीचे लोक इथं आपल्याला दिसून आलेत, पुन्हा हे दिसून आलेले आहेत। तिथल्या सरपंचानं हे काम केलेलं आहे, हे वाईट दुष्कृत्य केलेलं आहे आणि पुन्हा फरार होऊन एक व्हिडिओ त्यानं जाहीर केला होता, एक व्हिडिओ त्यानं प्रसारित केला होता। त्या व्हिडिओमध्ये त्यानं म्हटलं होतं की त्या महिलांनी स्वतःच कपडे फाडलेले आहेत, त्या महिलांनी आमच्या घरात डाका टाकलेला त्या लोकांनी आणि आमचे कितीतरी लाख रुपये चोरून नेले। यांना थोडी तरी लाज पाहिजे होती। अन्यायग्रस्त ज्याच्यावर खूप अन्याय झालेला आहे ते लोक असे चोऱ्या करीत असतात का? जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्यासाठी भांडतात त्यांना चोरी करायची वेळ असते का? अरे तुला थोडी तरी लाज वाजायला पाहिजे ह्या सरपंचाला। आणि त्याचे समर्थक तिथं येतात, तिथं बैठका घेतात, यांना कवडीचीही लाज नाही आणि हे पुन्हा हे असे करते महाराष्ट्रभर ज्या वेळेस त्यांना संधी मिळते त्यावेळेस करतात। एरवी मात्र सर्व समाजाशी मिळून मिसळून वागतात, परंतु यांच्या चेहऱ्यामध्ये, यांच्या मनामध्ये जे काळं भरलेलं आहे, समाजाविषयीचा द्वेष आहे, यांची जी रानटी प्रवृत्ती आहे, ही वारंवार ह्या महाराष्ट्रामध्ये दिसून येते आणि ही ठेचण्यासाठी संपूर्ण समाजाने, मराठा समाज असू द्या, आणखी शिवप्रेमी जे कोणी असतील महाराष्ट्रातले, यांनी सतत जागृत राहिलं पाहिजे। याच्यानंतर जे त्यांच्या त्या समाजानं जे भूमिका घेतलेली आहे, जसं त्या परळीच्या वेळेस त्या संतोष अण्णाचा खून झाला होता आणि ह्या हरामखोर काही लोकांनी मोर्चे काढले होते ह्या खुनी लोकांच्या संदर्भात, त्यांना अटक होऊ नये म्हणून, त्याच पद्धतीचं आता त्या चिखला गावामध्ये होत आहे, मिटिंगा होत आहेत आणि इतकी लाज ह्या लोकांनी सोडलेली आहे। तुम्ही असे कामं करता आणि वरून तुमचं पाठीराखण करता, हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि याला आता दंडुके घेतल्याशिवाय जमणार नाही। ह्या लोकांना या जागोजाग यांना जिथं दिसतील तिथं यांना मारायला पाहिजे। या पुढील काळामध्ये आम्ही हेच करणार आहोत, त्याच्याशिवाय हे जमणार नाही। धन्यवाद। जय भवानी, जय शिवराय। एक मराठा, एक मराठा। 2-4 दिवसाआधी चिखल्या गावामध्ये त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे ती हटविण्यासाठी त्या ठिकाणी वाघ नावाच्या ताईला त्या ठिकाणी त्यांचे कपडे फाडण्यात आलेले आहेत। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं अस्तित्व आहे, आमची प्रेरणा आहे, आमचं सर्वस्व आहे आणि त्यांच्या विरोधात जर कोणी बोट दाखवित असेल तर त्याचा मुळात सकट हात उपटण्याची ताकद मराठ्याच्या मनगटात आजही आहे। परंतु आम्ही शांत आहोत, आम्ही गांडू नाही आहोत, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात तुम्ही जर अशा पद्धतीने जर भूमिका घेत असाल तर तुमचं मुंडकं उडविण्याची ताकद मराठ्याच्या घरात आहे, मराठ्याच्या मनगटात आहे, मराठ्याच्या तलवारीत आहे। त्याच्यामुळं जास्त नाटकं करू नका। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात तुम्ही जर जात असाल तर तुम्हाला महाराष्ट्रात राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। अरे काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांना या समस्त हिंदूंना, इथल्या माय बहिणींना स्वाभिमान शिकवला, अभिमान शिकवला। त्या छत्रपतींना तुम्ही विरोध करता, त्यांचा पुतळा बसू नका म्हणता।
हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्राचा सातबारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती आहे हरामखोरांनो. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध जर तुम्ही करत असाल तर तुमचं थोबाड फोडल्याशिवाय इथून पुढे आम्ही शांत बसणार नाही. इशारा या ठिकाणी त्यांना आम्ही देतोय. अरे काय काल भाषणं केले, म्हणले जरांगे पाटलाच्या विरोधात. अरे कोणी बोलायचं नाही का? अन्याय झाला की बोलायचं नाही, पुन्हा जातीवर आणायचं. अरे जरांगे पाटलाच्या केसालाही धक्का लागला तर तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रात असा उद्रेक होईल, तुमची 4 पिढ्याही तुमच्या लक्षात ठेवतील. जरांगे पाटलाला आवाहन करायलेत तिकडे या, विदर्भातून आले तर पुन्हा जाणार नाही. अरे काय धतुरा वाटला का विदर्भात आले आणि पुन्हा जाणार नाही? अरे जरांगे पाटील हा आमचा स्वाभिमान आहे, जरांगे पाटील आमचा अभिमान आहे आणि जरांगे पाटील हे समाजाचं काळीज आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागला तर यांचं थोबाड काय, यांचं मुस्कट उपटिण्याची ताकद, यांचे मुंडके छाटण्याची ताकद मराठ्यात आहे. छत्रपतींना विरोध करताल भडव्यांनो तर लक्षात ठेवा, आम्ही शांत आहोत, आम्ही गांडू नाही आहोत, आम्ही शांत बसलेलो आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजाला विरोध करताल तर तुमचं थोबाड फोडल्याशिवाय मराठा समाज ही राहणार नाही, इथला बहुजन समाज राहणार नाही. कोणत्याच ओबीसीला कालचं झालेलं आवडलेलं नाही. सगळ्यांनी आम्हाला फोडो केले, सांगितलंय अरे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा, या हिंदूंचा अभिमान स्वाभिमान आहे आणि त्याच्या विरोधात जर असं कोणी करत असेल तर त्यांना आमचा देखील त्या ठिकाणी अजिबात पाठिंबा नाही. त्याच्यामुळं जे पाठीमाग आहे, जे लोक पाठिंबा देत आहेत, जे चुकीचं घडलंय त्याला जे त्या पद्धतीनं त्यांना पाठिंबा देत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे आणि आम्ही अजिबात खपून घेतला नाही. यांनी मोर्चे काढले तर आम्ही प्रतिमोर्चे दांडुके मोर्चे मराठ्याचे इथून पुढे निघल्याशिवाय राहणार नाहीत. तीव्र शब्दात जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि सरपंच जो कोण हरामखोर आहे, काकडा का फाकडा, त्याच्या आईला त्याला तो घोडा लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो आणि प्रत्येक मराठाला आवाहन करतो. हा मादरचोद दिलं दिसन तिथं कपडे काढाल, याच्या गांडीवर फटके द्या. तुमच्या पाठीमागं आम्ही सर्व मराठा समाज या ठिकाणी उभे आहोत आणि जो कोणी हरामखोर या सरपंचाचे 32 बाहेर काढीन त्याला 51,000चं बक्षीस परतूर सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. तीव्र शब्दात या ठिकाणी हरामखोराचा जाहीर निषेध करतो.